इंदुताई, काय? माझी शहाणी इंदुताई, तू कोणाला सांगू नको. मी सांगणार. इंदुताई, इंदुताई, माझं ऐक ना ग इंदुताई. चल चल शांता, टाक हिला अंधार कोठडीत. आता यापुढे हिच्यामुळे आम्हाला पिठुरातूनही निर्वासित व्हायला नको. जा, घेऊन जा हिला. तात्या गुरु, आम्हाला माफ करा. आम्ही आपलं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो. शांता, घेऊन जा हिला. चल. माझं ऐक ना ग इंदुताई, माझं ऐक ना ग इंदुताई. माझी लाडकी इंदुताई, माझं ऐक ना. आम्ही आपल्याला आमच्या सगळ्या भावना देऊन टाकू, परंतु मनुताईचं गुपित सांगू नको. आजी साहेब तिला खूपच मारतील. मी मनूची महालातून हकालपट्टी करूनच दाखवीन. अगं, असं करून आणखीन पातळ करायचं असतं हिला. ठीक आहे, घे, धर. असं कर. अगं शांता, अगं इतकी जाड वात नकोय. बारीक बारीक वाती बनवायच्या आहेत, कळलं? हे बघ, असं थोडस दूध घ्यायचं हातावर आणि असं. बघितलंस, झाली ना पातळ? जी. ठाऊक आहे, गेल्या 23 वर्षात पहिल्यांदा पिठुरात इतकी शांतता पसरलीये. अरे देवा, हे धूर्त फिरंगी जसा आम्हाला त्रास देत आहेत ना, त्यांना पण तसंच भोगावं लागू देत. दिवाळीचा सगळा आनंद नासवून टाकला मेल्यांनी. ठाऊक आहे, पुण्यात फक्त आमचाच महाल नव्हे, आसपासचं सर्व क्षेत्र दिव्यांनी झळाळताना दिसत असे. हे बघ असं. चल, हे घे, चल तिथे आता. चल, ये. शांता, इथे ठेव. जी. आई साहेब, आम्ही महालाच्या सगळ्या कोण्याकोपऱ्यात पणत्या लावू. जेव्हा मनच विझलेली असतात तेव्हा दिव्यांचा प्रकाश पण मंद मंद वाटतो. शांता, अरे देवा, हा तो ध्रुपद आहे ना. जाऊन सखारामला सूचना दे. जा लवकर. जी. अरे ध्रुपद, उतरवा याला. तू इथे काय करत होतास? काही नाही मंत्रीजी, मी तर बस इथून चाललो होतो. कोणीतरी आम्हाला लटकावलं. मुख्य रस्ता सोडून श्रीमंत सरकारांच्या महालाच्या मागील दारी असं कुठलं महत्वाचं काम निघालं होतं ज्यासाठी तू इथे आला होतास? नाही मंत्रीजी, मी तर बस इथून असाच. खोटं बोलतोयस तू.
तू नक्की श्रीमंत सरकारांच्या विरुद्ध एकतर काही कारस्थान रचतोयस नाहीतर एखादं जाळं विणतोयस. मंत्रीजी माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? आणि तुझ्यावर? अरे तुझ्यावरचा विश्वास तर त्या दिवशी उडाला होता जेव्हा श्रीमंत सरकारांच्या दरबारात तू आमच्या मनुबाईवर आरोप केला होतास, लांछन लावलं होतंस तिच्यावर. सैनिकांनो पकडा याला. मंत्रीजी मी काही नाही केलं तसं आम्हाला यावेळी क्षमा करा. क्षमा तर तू श्रीमंत सरकारांची माग. सैनिकांनो घेऊन चला याला. मंत्रीजी आमच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी उलट लटकवलं होतं. आम्हाला तर शंका येते श्रीमंत, ही एखादी फिरंग्यांची चाल तर नाही ना? परंतु अशा प्रकारे आमच्या महालाच्या बाहेर कोणाला लटकवण्याने या फिरंग्यानं काय काय लाभ होऊ शकतो? श्रीमंत सरकार, त्याचं नाव ध्रुपद आहे. आचार्य बादरायणांचा शिष्य आहे तो. दुर्गा पूजेत ह्यानेच उत्पाद माजवला होता. असं असं. परंतु आमच्या महालाच्या दरवाजावर सखाराम, हे काय चाललंय आमच्या महालाबाहेर? श्रीमंत सरकार, ते दृश्य पाहून तर आपला हा सेवकही आश्चर्यचकित झाला होता. कोणा अत्यंत साहसी व्यक्तीनं आपल्या पायाशी अतिशय निष्ठा तसंच भक्ती वाहिली आहे, त्यानं त्या नीच ध्रुपदाला उलट टांगलं होतं. परंतु तो आमच्या महालाबाहेर काय करत होता? श्रीमंत सरकार, तो फिरंग्यांचा गुप्तहेर आहे. गुप्तहेर? हो श्रीमंत सरकार, ज्या दिवशी त्या धूर्त मेन्सनने त्याला आपल्याबरोबर साक्षीदार म्हणून श्रीमंतांच्या दरबारात आणलं होतं, या सेवकाची दृष्टी तेव्हापासून त्याच्यावर आहे. आणि मी असंख्य वेळा त्या नीच ध्रुपदला कमिशनरीत जाताना आणि मेन्सनच्या बंगल्यावर जाताना पाहिलं आहे. याचाच अर्थ आहे की मिस्टर मेन्सन आमच्या येण्या जाण्यावर पाळत ठेवून आहेत. हे तर अति झालं. हे आम्ही सहन नाही करणार. सखाराम, श्रीमंत, ध्रुपदाला कठोर पहाऱ्यात ठेवा आणि तुम्ही लगेच कानपूरला जा. मोरलेन साहेबांना सांगा, आमचा निरोप द्या. आम्ही त्यांना भेटू इच्छितो. श्रीमंत सरकार, मिस्टर मोरलँड इथे स्वतःच आले आहेत. आम्ही यातून काय समजावं मोरलेन साहेब? मिस्टर मेन्सन आमची हेरगिरी करत आहे. नो नो सर, युअर मॅजेस्टी असा आरोप नका लावू. आम्हाला तर हे पण नाही माहीत आपण काय बोलतात. मग तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही खोटं बोलतोय मेन्सन साहेब? मेन्सन साहेब, आमच्यापाशी याचा साक्षीदार ताब्यात आहे. तात्या, ध्रुपदला घेऊन या इथे. ध्रुपद? कोण हा ध्रुपद? तिच्याशी आमचा काय रिलेशन ते तर आम्ही नाही जाणत. पण याच दरबारात त्याला घेऊन आम्हाला अपमानित करायला आला होता तुम्ही. दॅट वॉज माय मिस्टेक युअर मॅजेस्टी. त्याची बात खरी समजून आपल्या समोर आणला होता. काय इंडियनवर ब्रिटिशर्सनी विश्वास नाही ठेवला पाहिजे? नक्कीच ठेवायला हवा मेन्सन साहेब. आणि याच लोकांमुळे आम्ही हिंदुस्थानी सदैव लुटले गेलो.
सखाराम, विचारा याला. अख्खी रात्र आमच्या महालाच्या माग काय करत होता हा? हो श्रीमंत सरकार. द्रुपद, उत्तर दे. महाराज, मी फक्त ते घाबरू नकोस. हा श्रीमंत सरकारांचा दरबार आहे. या ठिकाणी तुमचे हे मेन्सन साहेब ना काही विचारू शकत ना काही करू शकत. मे why would I say anything to him? Answer them. सरकार, मी तर मी काय करतोयस? महाराज, मी महालाच्या मागे महालाच्या मागे काय करायला गेला होतास तू? पहारा देत होतो. नाही, ते मी तर पाहिलत मोरलेन साहेब? नाही सरकार. मी हे काय मी चालवलंयस? चोप. सैनिकांनो, घेऊन जा याला. सर, ते रुटीन राऊंड साठी आमचे सर्जन्स बाहेर निघत असतात. मे बी या माणसाशी कुठल्या सर्जनने काही हेल्प घेतला असणार. सगळं काही समजल्यानंतर युअर मॅजेस्टी, इट्स अ स्मॉल मिसअंडरस्टँडिंग. मिस्टर मॅन्सनचं अशा कसलंही इंटेन्शन नव्हतं. बट तरी पण मी अपोलोजाइज करतो. अँड इमिजिएटली पिठूरमधून कर्फ्यू पण हटवला जाईल. धन्यवाद मोलन साहेब, धन्यवाद. Your Majesty, we love Indians. And आमची पण इच्छा आहे Indians also should love us. ब्लड. हो, रक्त. रात्री एक गोळी लागली होती ना? गोळी. तालमीच्या मैदानात सराव करत असताना ही जखम झाली होती. स्वॉर्ड फाईट. नाईस गेम. युअर मॅजेस्टी, आम्हाला पण हेच हवंय की इंडियन्स आणि ब्रिटिशर्स एकमेकांमध्ये मिक्स व्हावेत आणि एकमेकांचं कल्चर शिकावं, समजावं. बिलीव्ह मी, माझ्या वाईफला तुमचे फेस्टिवल्स, फोक म्युझिक अँड गेम्स. येस, या, हे सगळं तिला आवडते. वाय नॉट एकत्र येऊन एकमेकांच्या ट्रेडिशन शिकूया, एन्जॉय करूया. Brilliant idea, sir. Why don't we start with the sword fighting? ग्रेट. व्हॉट डू यू थिंक, युअर मॅजेस्टी? ही तर आमची पण इच्छा आहे मोरलन साहेब, की आपण सर्वांनी सुख शांतीने राहावं. ओके. युअर मॅजेस्टी, आम्ही ऐकलंय की आपला सर्वंट फार छान तलवारबाजी करतो. मी पण थोडी बहुत करतो. लेट्स हॅव अ प्रॅक्टिस मॅच. आम्ही बऱ्याच दिवसात प्रॅक्टिस केलेला नाही. तुमच्या या वॉरियर करून पण शिकू काय? अवश्य. आम्ही याची तयारी करून घेऊ. युअर मॅजेस्टी, आता आम्हाला परमिशन द्यावी. प्रॅक्टिस ग्राउंड मध्ये भेटायचा. यावे यावे मोरोपंत, आलात काशीहून?
श्रीमंत सरकार, एक खूपच मोठी शुभवार्ता घेऊन आलोय. इंदुताई माझं ऐक ना. नाही, मी फक्त आजी साहेबांना नव्हे, अण्णा साहेबांना पण सांगणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे. मोरोपंत, तुम्ही हा अतिशय शुभ समाचार घेऊन आला तो. अण्णासाहेब, 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 ती अगं मनू. इंदू, बघा आपली इंदू पण आली. ये माझ्या बाळा. इंदू अण्णासाहेब, बाळा, ती तुझा विवाह काशीच्या राजकुमाराशी ठरला आहे. आणि ठाऊक आहे हे सगळं कुणामुळे शक्य झालं आहे? आपल्या मनूच्यामुळे. मनू बाळा, आज तू हे सिद्ध केलंस की दुसऱ्यांसाठी तू तुझ्या भविष्याची पण पर्वा करत नाहीस. देव भले उशिरा का होईना, हाक ऐकल्याशिवाय नाही राहत. ठाऊक आहे, जेव्हा मनूला हे कळलं की तिचे पिता तिच्यासाठी वर पाहायला काशीला जाणार आहेत, तेव्हा तिने हळूच त्यांच्या सामानातून स्वतःची कुंडली काढून तुझी कुंडली ठेवली. तू हिची घृणा करतेस ना? श्रीमंत सरकार, विश्वास ठेवा. मला तर त्यावेळी कळलं जेव्हा ज्योतिषाचार्य महोदयांनी कुंडली काशीराजाच्या हातावर ठेवून म्हटलं, इंदुताईंच्या कुंडलीचे सगळे ग्रह राजकुमारांच्या सप्तम भावाशी जुळत आहेत. मी तर आश्चर्यचकितच झालो, कारण मी कुंडली तर मनूची घेऊन गेलो होतो. मग हे हो मोरोपंत, मनूने आमच्या इंदूसाठी जे केलंय. वहिनी साहेब, आमच्या छकुलीने आजपर्यंत जे काही केलंय ते दुसऱ्यांसाठीच केलंय. फिरंग्यांचा असहाय्यांवरचा अत्याचार पाहून तिचा चाबूक उठला. आणि हेच फिरंगी जेव्हा कानपूरमध्ये कोणा गरिबाची पगडी उडवत होते, तेव्हा सर्व सर्व मुकदर्शक बनून उभे होते. तरी पण आपल्या छकुलीने त्यांच्याच खेळात त्यांना हरवून विवश केलं की जर कोणा हिंदुस्थानाची पगडी उडवाल तर त्याच्या डोक्यावर तीच पगडी सन्मानानेच ठेवावी लागेल. आणि त्यानं ते करावं लागलं. श्रीमंत सरकार, पिता असून देखील मला हे अजूनही कळलेलं नाही की ही भविष्यामध्ये काय करेल, कसा असेल हिचा वर. नाही मोरोपंत, तुम्ही हिची चिंता माझ्यावर सोडा. इथे ये छकुली. हिचा वर तर आम्ही स्वतः शोधणार.